नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजे 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरी करायची असते. खरं तर 4 नवरात्र असतात. एक गुप्त नवरात्र असते, एक चैत्र नवरात्र आहे, एक शारदीय नवरात्र आहे आणि एक शाकंभरी नवरात्र आहे. पण असं म्हटलं गेलं आहे आपण फक्त शारदीय नवरात्रच करतो. काही लोक तर चैत्र नवरात्र सुद्धा करत नाही आणि मग शाकंभरी नवरात्र तर खूपच लांब आलं. बघा, 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या दरम्यान आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरी करायचे आहे. आता या दरम्यान अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेची आपल्याला स्तोत्र मंत्र पठण करून मातेची सेवा करायची आहे. ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता असेल अशा सर्वांच्या घरामध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे घटस्थापना, कुळधर्म, कुळाचार हा केला जातो. शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचंच रूप आहे आणि अन्नपूर्णा देवी ही आपल्या सर्वांना अन्न देणारी, आपलं पालनपोषण करणारी देवी आहे. आणि त्यामुळे जरी आपली शाकंभरी माता कुलदेवी नसेल तरी देखील आपण या नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा अवश्य करावी. शाकंभरी नवरात्र कसं साजरं करावं, या नवरात्रीत काय करावं, पूजा कशी करावी, सेवा कशी करावी, कोणती मंत्र स्तोत्र पठण करावी, हीच माहिती मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पौष शुक्ल अष्टमी म्हणजे 28 डिसेंबर रोजी आपल्याला विशिष्ट पूजा मांडायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ही पूजा मांडणे आवश्यक करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल अभिषेक आवश्यक करा. आणि ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र साजरं करत असाल, घटस्थापना आपण करणार असाल, मग तुम्ही शारदीय नवरात्रीप्रमाणे घटस्थापना ही करू शकता. बघा, शाकंभरी माता ही पार्वती मातेचंच रूप आहे, जिला बनशंकरी देवी असं देखील म्हणतात. कारण तिनं वनामध्ये जंगलामध्ये भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली आणि फक्त भाज्यांचं सेवन तिने केलं आणि म्हणून शाकंभरी नवरात्रीमध्ये भाज्यांचा नैवेद्य देखील देवीला हा दाखवला जातो. तसेच बघा, आता आपण बघूया नवरात्रीची सुरुवात म्हणजेच पौष अष्टमी 28 डिसेंबर रोजी पूजा मांडणी ही कशी करावी. पूजा कशी करावी, आपल्याकडे नवरात्र असेल किंवा नसेल पण आपण ही पूजा आपल्या घरामध्ये मांडू शकता. पूजा मांडणी आपल्याला जर शक्य नसेल तर आपण फक्त अन्नपूर्णा मातेला या अभिषेक करा आणि त्यानंतर मूर्ती ही आपल्या देवघरात ठेवली तरी देखील चालेल. आणि आपल्याकडे मूर्ती जर नसेल तर आपण मातेची प्रतीक म्हणून सुपारीवरती अभिषेक करू शकता. ही सुपारी आपण नंतर स्वच्छ करून पुन्हा नवरात्र संपल्यानंतर आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता. आता पूजा मांडणी कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. बघा, एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावावे. देवीचा फोटो आपल्याकडे असेल तर आपण मांडू शकता किंवा स्वामी महाराजांचा फोटो, आपल्या इष्टदेवतेचा फोटो मांडावा. त्या ठिकाणी गोमूत्र थोडंसं शिंपडावावं, स्वच्छता ठेवावी, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करायचं, हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हावं आणि यानंतर कलश पूजा. शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्या. त्या तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल टाकावं. कलशावरती खालून वर उभ्या कुंकवाच्या 5 रेषा ओढाव्या. कुंकवाने स्वस्तिक देखील काढावं. विड्याची 5 पानं कलशामध्ये टाकायची आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा. पूजेच्या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी आणि कलशाला हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं. तर अशा पद्धतीने कलश स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं. बघा, आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मनामध्ये घ्या. जर मूर्ती नसेल तर प्रतीक म्हणून सुपारी घ्या. गणपती बाप्पांना स्नान घालायचं. शुद्ध जलानं पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावं. स्नानानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोडंसं तांदूळ ठेवून म्हणजे तांदळाचं आसन म्हणून ठेवा आणि गणपती बाप्पांची त्यावरती स्थापना करा. त्यांना गंधाक्षदा पुष्पार्पण करा आणि अशा पद्धतीने गणपतीचं पूजन केल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे जर असेल तर ती ताम्हणामध्ये घ्यावी. मूर्ती नसेल तर मातेचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या. अन्नपूर्णा देवीला आपण अभिषेक करणार आहोत. अन्नपूर्णा मातेचं ध्यान करावं. ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः आणि त्यानंतर शुद्ध जलाने त्यानंतर
त्यानंतर पंचामृताने, त्यावेळेस तुम्ही श्री सूक्तम देखील म्हणू शकता. तसेच तुम्ही कुंकवाच्या पाण्याने देखील अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती किंवा सुपारी ही स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती गणपती बाप्पांच्या शेजारी एखाद्या छोट्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यामध्ये स्थापन करा. कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. देवीला देखील हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करा. बघा, आपल्याकडे नवरात्र असेल तरी याच पद्धतीने पूजा करा. नसेल तरी देखील कमीत कमी आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा तिचं प्रतीक म्हणून सुपारीवरती अशा पद्धतीने अभिषेक हा नक्की करावा. अन्नाची ही देवता आहे आणि अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली, सेवा केली. वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहील, काहीच कमी पडणार नाही आणि त्यामुळे प्रत्येकानं ही पूजा अवश्य करावी. आता यानंतर चौरंगावरती आपण देवीचा फोटो मांडला असेल, महाराजांचा फोटो असेल, प्रत्येक फोटोची गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची. देवघरात शंख असेल, घंटा असेल, पूजेमध्ये मांडून घ्या. आपल्या उजव्या हाताला शंख मांडायचा, डाव्या हाताला घंटा मांडायची. त्यांना देखील गंध अक्षदा वाहून फूल वाहून तसे शंख आणि घंटीची देखील आपल्याला या पद्धतीने पूजन करायचं. धूप म्हणजे अगरबत्तीने पूजेला देखील ववळा. शुद्ध तुपाच्या दिव्याने पूजेला देखील ववळायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा कुठल्याही गोडा पदार्थाचा आणि सोबत ताज्या भाज्या देवीला या अर्पण कराव्यात. आता यानंतर आरती करावी. आपल्या घरी ज्या पद्धतीने कुळधर्म असेल, कुळाचार असेल त्या पद्धतीने आपण उपवास करा. ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी उपवास करू नका. तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित नक्की करू शकता. बघा, ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपल्याकडे नवरात्र नसेल, आपण अखंड दिवा नाही प्रज्वलित केला तरी देखील चालेल. बाकीची पूजा आपण याच पद्धतीने करावी. 28 डिसेंबर या दिवशी अशा पद्धतीने पूजा करा. आपल्याकडे शाकंभरी मातेची नवरात्र जर असेल तर आपली कुलदेवी शाकंभरी माता असेल, आपण घटस्थापना करत असाल तर ही पूजा आपण पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 3 जानेवारीपर्यंत अशीच ठेवायची. आणि ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता नसेल, आपण दुसऱ्या दिवशी जरी ही पूजा उचलून घेतली तरी देखील चालेल. अन्नपूर्णा मातेची मूर्ती अभिषेक केल्यानंतर आपण देवघरात ठेवली तरीही चालेल. पहिल्या दिवशी अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर रोज फक्त आपण अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू व्हावं, फुलं व्हावीत, अक्षदा व्हाव्यात. ज्यांना अष्टमीच्या दिवशी अशा पद्धतीने अभिषेक करणे शक्य होणार नाही तर त्यांनी या नवरात्रीमध्ये कधी पण अन्नपूर्णा मातेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरीही चालेल. प्रामुख्याने दुर्गा सप्तशतीचं पाठ आपण करू शकता या काळामध्ये आणि त्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र आवश्यक पठण करू शकता. तसेच श्री सूक्तमासन, कुंजिका स्तोत्र असेल, शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची जी स्तोत्र पठण करतो, दुर्गा स्तोत्र असेल तर आवश्यक या काळामध्ये आपण हे पठण करावं. आता त्यानंतर नरवाण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे या मंत्राचं पठण देखील करू शकता. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचं पठण करा. अन्नपूर्णा मातेचा मंत्र ओम श्री अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचं पठण देखील करू शकता. बघा, तुम्ही रोज नरवाण मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही रोज 2-2 अध्याय देखील सप्तशतीचे पाठ करू शकता किंवा इतर नवरात्रीच्या सेवा देखील करतात त्या देखील तुम्ही या काळामध्ये नक्की करू शकता. बघा, या देवीला भाज्यांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो आणि मग नक्की तुम्ही नैवेद्य कसा दाखवावा तर बघा, हा नैवेद्य भाज्या शिजवून दाखवत नाहीत तर आपण ज्या बाजारातून भाज्या आणतो त्या भाज्या जशाच्या तशा देवीपुढे मांडल्या जातात. अगदी बटाटे, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, वांगे, ज्या काही पालेभाज्या फळभाज्या भेटतात तर त्या भाज्या देवीपुढे नैवेद्य म्हणून ताटामध्ये ठेवल्या जातात. त्याचबरोबर तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्याचप्रमाणे शाकंभरी देवीला या भाज्यांची माळ बनवून देखील घातली जाते. बघा, ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र असेल, घटस्थापना आपण करत असाल तर 3 जानेवारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेला याच पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. पूजा ही अशीच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा उचलून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नाची देवता अन्नपूर्णा मातेची ही पूजा सेवा आवश्यक करावी. आपल्या घरात नेहमीच अन्नपूर्णा मातेची कृपा राहील आणि अन्नधान्याची भरभराट देखील राहील. आता ही शाकंभरी नवरात्र जी आहे तर या शाकंभरी देवी ह्या कोण आहेत तर यांची कथा जी आहे ती ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्यानुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्ना पाण्याविना उपाशी राहिले आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला करुणा आली आणि तिने आपल्या अंगातून असंख्य शाक म्हणजेच भाज्या उत्पन्न केल्या.
त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या आणि त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. एका दुसऱ्या धार्मिक कथेनुसार देखील केदार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्ध झाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ जे आहेत ते देखील आढळून येतात. तसेच तिसरी देखील एक कथा याबद्दल सांगितली जाते, ती म्हणजे फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्यांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदाची विस्मृती झाली. होम हवन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य फळं आदी सर्व उत्पन्न होईना असे झाले. दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जप जापे यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाकभाज्या फळे निर्माण केल्या. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला आणि परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला आणि म्हणून तिचं नाव शाकंभरी असं पडलं. शाकंभरी ही 18 पगड जातींची म्हणजे सर्वांची देवी आहे. ही देवी कुमारी आहे. कुमारीचं पूजन करणे या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक प्रथा आहे. त्यामुळे या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा सुद्धा होईल तेवढा जास्तीत जास्त पाठ करा, कन्यापूजन करा. काही शक्य नाही झालं तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी आवश्यक भरा. देवीचा मान सन्मान करा. मंदिरात जाऊन शक्य नसेल तर या नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरा. तुमच्याकडे तुमची कुलदेवी जर शाकंभरी देवी असेल तर या नवरात्रीमध्ये उपवास धरा. कुळाचार कुळधर्म पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. तर या पद्धतीने आपण ही शाकंभरी नवरात्र जी आहे ना ती साजरी करू शकतो आणि आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर प्राप्त करून घेऊ शकतो. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.